शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी भोजदरी फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर। सचिन भाऊ लांबखडे यांचा शेवंतीचा प्लॉट आहे आणि सचिन भाऊ फापाळे हे दोन शेतकरी आहेत मित्रांनो। इथे फुल शेती किंग आहे ते थोडक्यात फुल शेती कशा पद्धतीने करायची हे खरं तर ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। आणि मी ह्या प्लॉटला दर 8 दिवसाला बांधावर येऊन माझं इथं मार्गदर्शन आहे आणि मी यांना दर 8 दिवसाला येऊन बांधावर येऊन मार्गदर्शन देऊन शेड्यूल देतोय। तर आजची ही जी काही प्लॉटची परिस्थिती आहे, आज तारीख 18 मार्च 2026, उद्या 19 तारखेला गुढीपाडवा आहे। तर ह्या प्लॉटचा एक तोडा झालेला आहे, श्री गणेशा झालेला आहे। 180 रुपये किलो दर ह्यांना मिळालेला आहे। आणि ही जी व्हरायटी आहे ऐश्वर्या येल्लो ही व्हरायटी आहे 48,500 काडी ही त्यांची ऐश्वर्या येल्लो 33,500 काडी ही ऐश्वर्या येल्लोची आहे आणि सुविधा वाईट ह्याची 48,500। हे अशा पद्धतीनं ह्यांनी 7 एकरची लागवड केलेली आहे आणि सचिन भाऊ फापाळेंची 12 एकर, म्हणजे ह्या दोन शेतकऱ्यांचे मिळून असे 19-20 एकर ह्यांची लागवड झालेली आहे। आणि आता हा प्लॉट त्यांचा चालू म्हणजे भर मोसममध्ये आलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही प्लॉटचं त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे। जी खोडापासून जी काही खोडापासून त्यांनी एक नंबर, हे बघा तुम्ही पानांची क्वालिटी बघा कशा पद्धतीने आहे। आज पण हे बघा खोडाजवळून फुटवा निघतोय, खोडाजवळून त्यांचा फुटवा निघत आहे, हे पाहू शकता तुम्ही। आणि फुलांची सुद्धा नवीन कळी निघण्याची सुद्धा संख्या चांगली आहे। फुलाचा स्ट्रोक नंबर 1 आहे आणि ह्यांचा एक पहिला तोडा झालेला आहे, 180 रुपये दर मिळालेला आहे। तर ह्यांनी फुलकळीच्या अवस्थेमध्ये मित्रांनो ॲव्हेन्यू स्टार असेल, 11-36-24 असेल, बोरॉन असेल, त्याचबरोबर ड्रिपमधून मॅग्नेशियम सल्फेटचा भरपूर वापर केलेला आहे। ड्रिपमधून कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर स्टार्टिंगला ॲलिटसारखं बुरशीनाशक असेल, ड्रिपमध्ये न्यूट्रिशनमध्ये मित्रांनो यारा कंपनी असेल, नागार्जुना असेल, त्याचबरोबर त्यांनी ICL असेल, कॉम्बो असेल, इंडिकेम असेल, अशा कंपनीच्या खतांचा वापर करून त्यांनी एक नंबर प्लॉट बनवलेला आहे। स्टार्टिंगला शेती तयार करत असताना त्यांनी शेणखताचा भरपूर वापर केलेला आहे। ते गांडूळ खतसुद्धा बऱ्या प्रमाणे वापरतात। गांडूळ खत असेल, शेणखत असेल, हे सेंद्रिय कार्बन त्यांच्या जमिनीत भरपूर आहे। त्यांनी त्यांचे मी काही जुने व्हिडिओसुद्धा काही टाकलेले आहेत। त्यांनी एका बेडवर 4-4, 5-5 पिकंसुद्धा काढलेली आहेत। तर हा शेवंतीचा त्यांचा पहिल्या बेडवर, हा फ्रेश बेडवर हा त्यांचा प्लॉट आहे। तर त्यांनी वेळोवेळी त्यांनी बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, शेतकरी एक वेळेस त्यांनी मुलांना खायला काही आणलं नसेल, परंतु त्यांनी पिकाकडं कुठलंही दुर्लक्ष केलेलं नाही। वेळोवेळी बुरशीनाशकाची फवारणी असेल, कीटकनाशक असेल आणि ड्रिपचे डोस असेल, ह्यामागचं एकच रहस्य आहे, शेतीत ते वेळेमध्ये काम करतात। ड्रिपचा डोस असेल, फवारणी असेल, वेळेत काम करून त्यांनी फवारणी आणि हा प्लॉट आज इथपर्यंत आणलेला आहे। तर त्यांनी बुरशीचं नियोजन करत असताना कर्जेटसारखा बुरशीनाशक असेल, लुना असेल, त्याचबरोबर त्यांनी सल्फरचा वापरसुद्धा चांगल्या पद्धतीने केलेला आहे। आणि ह्या प्लॉटला त्यांनी कायम वल वगैरे, म्हणजे हे प्लॉट डोंगराच्या अशा डोंगराळ भागामध्ये आहे, त्यांनी पाण्याचं सुद्धा नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही, हर्षल थोडं पुढे दाखवा, मी तुम्हाला हे प्लॉट दाखवतो आता कशा पद्धतीने आहे। हा त्यांचा मुलगा आहे, तो व्हिडिओ काढतोय हर्षल, हे पाहू शकता। आता ते स्वतः शेतकरी नेटलॉन लावण्यामध्ये बिझी आहेत, त्यांचं नेटलॉनचं काम चालू आहे। हे बघा तिकडं मजूर वगैरे भरपूर आहेत आणि त्यांनी ह्या प्लॉटला एक अनुभव आला त्यांना। हे प्लॉट त्यांनी भर उन्हात, आता इकडचं जे काही टेम्परेचर आहे 38, 40, 42च्या आसपास टेम्परेचर आहे आणि असं टेम्परेचर असताना त्यांनी अशा पद्धतीनं शेती आणलेली आहे। त्यांनी ग्रीन मिरॅकल असेल स्ट्रेससाठी, काजूसारखा मॉलिक्यूल असेल, जेणेकरून ऑर्थोसिलिसिक ॲसिड, झिंक असेल ऑक्साईड फॉर्ममधलं, त्यांना आपण हे वेळोवेळी शेड्यूलमध्ये दिलेलं आहे। कॅल्शियममध्ये हायड्रोस्पीड असेल, त्याचबरोबर ड्रिप कॅलसारखा मॉलिक्यूल असेल, यारा कंपनीचं झिंक असेल, हे असे औषधं त्यांनी वेळोवेळी वापरून एक नंबर हे केलेलं आहे। आणि कळ्यांचा स्ट्रोकसुद्धा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने, नंबर 1, फुलकळींची संख्या वगैरे एक नंबर आहे। फुलाचा क्वालिटीसुद्धा बघू शकता तुम्ही। आज त्यांचं तिकडं नेटलॉनचं काम चालू आहे। नेटलॉन का की उन्हामुळं फुलाला ताण येऊ नये, फुलाची क्वालिटी लूज होऊ नये, झाडांची क्वालिटी एक नंबर राहिली पाहिजे। तर बघू शकता मित्रांनो, खोडापासून अजूनही फुटवा चालू आहे, कळ्यांची संख्या अजूनही निघत आहे। एक नंबर नियोजन आहे।
ही 7 एकर त्यांची पूर्ण शेवंती आहे एका शेतकऱ्याची. आणि सचिन भाऊ फाफाळेंची सुद्धा 12 एकर शेवंती आहे. त्यांचे सुद्धा प्लॉट टॉप आहेत, चांगले आहेत, नंबर 1 प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटला आपलं मार्गदर्शन आहे. हे बघू शकता तुम्ही नवीन कळ्या निघण्याचं प्रमाण कशा पद्धतीने, वा बंच कशा पद्धतीने निघत आहेत. अजूनही खोडापासून नवीन कळ्या फुटवे नंबर 1 निघत आहेत. हे बारीक 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 चालूच आहे अजून. प्लॉट पाहायचा असेल तर शेतकरी बांधवांनो, जाचकवाडी भोसदरी फाटा येथे प्लॉट आहे. 1 नंबर नियोजन आहे. हे पाण्याचं वगैरे सुद्धा 1 नंबर नियोजन आहे. तिथं कडाला थोडं पाणी साचल्यामुळे थोडी ओल होती, परंतु त्यांनी पाण्याचं सुद्धा नियोजन वापसा कंडिशनला ते देत आहेत. 1 नंबर नियोजन आहे. जमिनीतून त्यांनी 5 स्ट्रोक आपटेकसाठी, कळ्यासाठी समर्थ, फुटव्याच्या वाढीला त्यांनी फुटवा वाढीच्या अवस्थेमध्ये कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा वापर केलेला आहे. कृषीवर्धक ऑलराऊंडर किट ते खूप वर्षापासून वापरतात आणि कोणत्याही पिकाला, त्यांचा झेंडू असेल, शेवंती असेल, टोमॅटो असेल, ते 100% त्याचा वापर करतात. 1 नंबर पद्धतीनं त्यांचा प्लॉट आहे. हा त्यांचा मुलगा आहे हर्षल. ओके, धन्यवाद. नवनवीन माहिती पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आपण जे व्हिडिओमध्ये दाखवतो ते रियालिटी आणि सगळं जे काय आहे ते रिअल दाखवतो मित्रांनो, आणि सगळं ओपन सांगतो आपण, काहीसुद्धा हरकत नाही. ओके, धन्यवाद.